नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 18 न्यूज। मैं हूं आपके साथ आरती सेंजा। रुक करते हैं इस वक्त की तमाम बड़ी खबरों पर। राज्य भर में कनकदास जयंती अर्थपूर्व से मनाया गया है। कनकदास की जयंती के अवसर पर चिकाबल्लापुर के जिला कांग्रेस कार्यालय में कांग्रेस जिला अध्यक्ष केशव रेड्डी, ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष जयराम, जिला पंचायत के पूर्व अध्यक्ष गंगारेका लुवे, नारायण स्वामी व अन्य नेताओं ने कनकदास चित्र पर पुष्पांजलि अर्पित की। इसके अलावा कनकदास भजन मंदिर में दास की चित्र को पुष्पांजलि अर्पित की। सांसद सुधाकर, जिला अधिकारी रविंद्र, अब्दुल कलाम फाउंडेशन के राज्य अध्यक्ष एम बासा ने मंदिर पहुंचकर सभी को कनकदास जयंती की शुभकामनाएं दी है। वहीं कांग्रेस कार्यालय में बात करते जिला पंचायत के पूर्व अध्यक्ष गंगारेका लुवे, नारायण स्वामी ने उनकी जीवन गाथा की प्रशंसा करते हुए कहा कि संतों में सबसे महान संत कनकदास है। कनकदास के तत्व सिद्धांत का पालन करना चाहिए। जातिगत मतभेदों को भुलाकर एक होकर आगे बढ़ना चाहिए। आधुनिक समाज को कनकदास के दार्शनिक संदेशों की आवश्यकता है। कर्नाटक राज्य के चिकाबल्लापुर से इंडिया 18 न्यूज के लिए सलामुद्दीन की रिपोर्ट। ಹೇಳಿ ಸರ್ ಕನಕ ಜಯಂತಿ ಸಂತರಲ್ಲಿ ಸಂತ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ಕನಕದಾಸ 537ನೇ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು ದಿವಸ ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಜಾತಿ ಅಂತ ಹೊರದಾಡಬೇಡಿ, ಕುಲದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಬಂದಿರ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂದೇಶನ ಆವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ನಾವೆಲ್ಲನ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಆಗ್ಬೋದು, ಈಗಾಗ್ಬೋದು ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ಈ ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಭಾಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಯುವಕರಲ್ಲಿ ಭಾಳ ಅತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಇವತ್ತು ಯುವಕರು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕುರುಬ ಜನಾಂಗ ಮಾತ್ರ ಈ ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಇತರೆ ಜಾತಿ ಜನಾಂಗದವರು ಕೂಡ ಕನಕ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಜಾತಿಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಜಾತಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕೀಳು ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಜಾತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಆ ವ್ಯವಸ್ಥೆನ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಇವತ್ತು ದಿವಸ ಯುವಕರೆಲ್ಲ ಈ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಮೀಡಿಯಾನ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಈ ಕನಕನ ಕೀರ್ತನೆಗಳನ್ನು, ಕನಕನ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಪ್ರಚಾರ ಪಡಿಸಿ ಅದನ್ನು ಓದಿ ತಿಳಿ ಹೇಳಿ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಅವಾಗಾಗಲೂ ಈ ಜಾತಿ ನಿರ್ಮೂಲನೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್.